Inflation, food inflation in particular, guys, you must all have experienced it. ना आपण बघितले आपल्या सराउंडिंग मध्ये की जे फूड कमोडिटीज जे इसेन्शियल कमोडिटीज त्यांच्या प्राइसेस कधी वाढल्या, कशा वाढल्या. टोमॅटो 200 रुपीज पर केजी, ऑनियन more or less the same thing है ना, पोटॅटो, दॅट मोर ऑर लेस यू विल फाइंड खूप साऱ्या फूड कमोडिटीजला प्राइसेसला आता इन्फ्लेशन एवढा जास्त झाला आहे दॅट इट इज क्रिएटिंग ए लाइवलीहुड क्राइसिस फॉर मॅनी, राइट. So this particular question in the DWP daily answer writing practice मध्ये आपण काय करणार आहोत, आज या फूड इन्फ्लेशन रिलेटेड क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. या टॉपिक वर GS3 मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारल्या जाईल आणि आय कॅन अश्योर यू की बाय द एंड ऑफ दिस पर्टिक्युलर व्हिडिओ याच्याशी रिलेटेड फॅक्टर्स आणि सोल्युशन्स तुम्हाला फार क्लिअर असतील. सो वॉच इट टिल द एंड गाईज. काही कळालं नसेल तर कमेंट मध्ये करायला विसरू नका आणि मग तिथे मी तुम्हाला 100% आन्सर करेल. सो बघा क्वेश्चन काय, व्हॉट आर दी कॉजेस ऑफ परसिस्टंट हाय फूड इन्फ्लेशन इन इंडिया. ठीक आहे, क्वेश्चन हा सिंपल स्ट्रेट क्लिअर आहे. थोडासा मी पॅटर्न डिफरंट कन्सिडर केला यावेळेस 100 वर्ड्स 8 मार्क्स साठी. का? कारण अजून आपल्याला माहित नाही पॅटर्न कसा होईल. ठीक आहे, सो अजून यूपी पीसीएस किंवा अदरवाइज जे अदर पीसीएस आहे तिथे 8 मार्कर पॅटर्न सुद्धा वर्क करतो किंवा चालतो. ठीक आहे, सो आपण सुद्धा त्याच्यासाठी आपल्याला प्रिपेअर करावं लागेल. 1 एक्सपेक्टेड क्वेश्चन असेल. आता मग डिमांड इज क्लिअर. इथे फॅक्टर सांगायचे तुम्हाला ऑर कॉजेस फॉर फूड इन्फ्लेशन, persistent food inflation. परत तिथे कीवर्ड आहे persistent. ठीक आहे, सो दॅट वी नीड टू answer it accordingly. Then so demand is there. Now आता मग या क्वेश्चनला आन्सर करण्यासाठी काय पाहिजे, तर what you need your mind analytical, right? Analytical mind plus current affairs है ना. मग या दोन गोष्टी जर का तुमच्याशी प्रॉपर कनेक्टेड असेल तर मला वाटतं या क्वेश्चनला मॅक्झिमम मार्क तुम्ही फेच करू शकता. 6 आउट ऑफ 8 ऑल्सो. ठीक आहे, और पॉसिबली मोर. सो इंट्रोडक्शन, आता बघा या पर्टिक्युलर क्वेश्चनला इंट्रोडक्शन कसा करणं बेस्ट राहील. आय पर्सनली फील, राईट, 2 वेज असू शकतात. एक, तुम्ही काय करा, फूड इन्फ्लेशन किंवा इन्फ्लेशन डिफाइन करा. ठीक आहे, एक वे. सेकंड वे काय आहे, जो आय फील दॅट इज रादर व्हेरी सुटेबल, डायरेक्टली टार्गेटिंग, की इथे स्टार्ट विथ द डेटा अकॉर्डिंग टू CPI. ठीक आहे, की जी प्राइस इंडेक्स आहे आपला, ठीक आहे, कंझ्युमर प्राइस इंडेक्स. सो त्याच्या अकॉर्डिंग लेटेस्ट CPI फूड इन्फ्लेशन काय दिला. जसं फॉर एक्झाम्पल लास्ट इन द 2025 यू विल फाइंड द फूड इन्फ्लेशन वॉज नोटेड अराउंड 5.6 है ना, 6.9 in fact, right? So that is you will find well above the expected rank. For rural India it is however 6 plus and urban India it is almost 5 plus. ठीक है, so in such a case you will find conditions किंवा हे जे food inflation है that is rather taking a very large share of the common population and they just because of that won't able to invest for health or education or some productive work है ना long term मध्ये. म्हणून मग इथे डेटाने स्टार्ट करणं आय गेस फार जास्त इफिशियंट इंट्रोडक्शन इथे राहिले ना. बघा क्वेश्चन रीड केल्यावर आपल्याला कळायला पाहिजे की कुठे जास्त, नाही तर अदरवाइज तुम्ही काय करणार, डायरेक्टली इन्फ्लेशन है ना तिथून स्टार्ट करणार. नो, राईट. सो इथे डायरेक्टली इन्फ्लेशन काय सांगू नका, कारण क्वेश्चन तुम्हाला विचारतच नाहीये तसं है ना. डायरेक्टली स्टार्ट करा विथ दिस केस. मग आता डायरेक्टली डिमांड ऑफ द क्वेश्चन दॅट इज बॉडी. सो हिअर इन द बॉडी यू नीड टू राईट अबाउट फॅक्टर्स है ना. मग फॅक्टर्स किंवा रिझन्स, काय काय रिझन्स आहे, मग 2 साइडचे रिझन्स असतील, दोज आर रिस्पॉन्सिबल फॉर. एक असेल सप्लाय साइड, एक असेल डिमांड साइड. ठीक आहे, सप्लाय साइड काय फॅक्टर्स आहेत, जसं लाईक की मार्केटमध्ये फूडचा इनफ सप्लायच नाहीये, त्याच्यामुळे पण इन्फ्लेशन वाढणार आहे. सो वाय इज इट सो? द फर्स्ट अँड क्रुशियल फॅक्टर इज ऍग्रीकल्चर फेल्युअर. ऍग्रीकल्चर इन इंडिया इज ग्रोइंग at negative rate and if not so hardly very limited positive growth, less than 1-2%. दॅट इज व्हेरी कॉज ऑफ कन्सर्न. कारण जर का प्रोडक्शन वाढलं नाही तर फूडची डिमांड कशी फुलफिल करणार आपण, बरोबर. सो मग क्रॉप डिसीजेस असतील, क्लायमेट चेंज असेल, लँड श्रिंकिंग जी असेल ना, नेट सोन एरिया डिक्रीज होत असेल, किंवा देन यू विल फाइंड फार्मरचा अवेअरनेस नसेल, डिझास्टर डॅमेज जसं दिस इयर 2025 एव्हरेज अबाव रेनफॉल झालाय आपला, त्याच्यामुळे अजून ओला दुष्काळ झालाय, लॉस झालाय क्रॉपचा, राईट. दॅट इज क्रिएटिंग ए प्रॉब्लेम अगेन इन टर्म्स ऑफ ऍग्रीकल्चर सप्लाय अँड फेल्युअर. Next is then the supply chain inefficiencies, right? बघा मी कीवर्ड यूज करतोय आन्सर मध्ये. इफेक्टिव्ह अँड एक्झॅक्ट एक्सप्रेशन वुड हेल्प यू फेच मोर मार्क्स.
सो जर तुम्ही इफेक्टिव्ह एक्झॅक्ट एक्सप्रेशन यूज केले इव्हॅल्युएटरला ते इम्प्रेसिव्ह असेल. येस, दॅट इज व्हॉट सप्लाय चेन इफिशियन्सी म्हणजे काय. मग तुम्ही ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट फार जास्त आहे, ट्रान्सपोर्टेशन मध्ये लॉसेस होत आहेत, स्टोअर किंवा जे तुम्ही स्टोअर करताय तिथे लॉसेस होत आहे, मार्केटमध्ये इनइफिशियन्सीज आहे, तिथे होर्डिंग ब्लॅक मार्केटिंग होत आहे, त्याच्यामुळे काय होतं एपीएलसी रिफॉर्म्स नाहीये, त्याच्यामुळे काय करतो लोक स्टॉक करताय आणि मग नंतर higher price वर सेल करता. Yes, these are equally problem. Then geopolitical tensions, right? Geopolitical tensions is equally like what happening in the current context, that the I'll find particularly India-Pakistan relation after Operation Sindoor. मग पाकिस्तानने काही फूड्स बॅन केले, कॉटन असेल किंवा बाकी गोष्टी असेल, किंवा बांगलादेश सोबत आपले रिलेशन्स आता कम्पॅरेटिव्हली बिटर नोट्सवर आहे, मग त्यांचा फूड एक्सपोर्ट आपल्याला कमी होईल. बाकी अजून है ना, बाकी अजून हे ट्रम्प जो फॅक्टर आहे पर्टिक्युलरली यू विल फाइंड, त्याच्यामुळे काय होतंय की फूड जो आपल्याला जो अदरवाईज पल्सेस पर्टिक्युलरली ऑइल सीड आपण इम्पोर्ट करतो, मग अशा केसमध्ये मलेशिया सोबतचे रिलेशन, इंडोनेशिया सोबतचे रिलेशन, टर्की सोबतचे रिलेशन यू फाईन याचा सगळ्याचा इम्पॅक्ट आहे सप्लाय साइड इन्शुरन्स. ठीक आहे, सो मग तो तिथे इम्पॅक्ट करतोय. मग अदर साइड काय, डिमांड साइड. पण डिमांड साइड मध्ये सुद्धा काय झाली आहे, सप्लाय कमी झालाय आणि डिमांड वाढलाय, अल्टिमेटली काय होणार, इन्फ्लेशन वाढणार. पण डिमांड का वाढली आहे, पॉप्युलेशन डायनामिक्स. The thing is की we are now the most populous country in the world आणि मग इथे रायझिंग पॉप्युलेशन इज इटसेल्फ अ कॉज ऑफ कन्सर्न. मग त्यांना ऑब्वियसली गोष्ट आहे, त्यांचा बेसिक नीड आहे फूड, मग तिथे सप्लाय करावं लागेल. सेकंड, यू विल फाइंड पर्चेसिंग पॉवर हॅज इक्वली इन्क्रीज आफ्टर एलपीजी आणि बाकीचे रिफॉर्म्स आपण घेतले, त्याच्यानंतर आपली पर्चेसिंग पॉवर वाढली. मिडल क्लास, ग्रेट मिडल क्लास ऑफ इंडिया यू विल फाइंड त्यांची पर्चेसिंग पॉवर वाढली. परत ई कॉमर्स आहे, ब्लिंकिट आहे, यांनी सुद्धा काय केलंय, अजून जास्त फूडची डिमांड इन्क्रीज केली. ठीक आहे, सो त्याच्यामुळे सुद्धा आणि इन्क्रीज प्रोसेसिंग अँड इंडस्ट्रियल डिमांड. सो प्रोसेसिंग आपण परत करतोय, जास्त प्रोसेसिंग करतोय, त्याच्यामुळे व्हॅल्यू ऍड होतीये, बट द फूड डिमांड इज सम हाऊ डायव्हर्टेड. त्याच्यामुळे काय होतं, जेव्हा मार्केटमध्ये नीड्स आहे, जेव्हा मार्केटमध्ये डिमांड आहे, ती सुद्धा फुलफिल होत नाही. परत याचा बेस्ट एक्झाम्पल जर का इफ यू वॉन्ट यू विल फाइंड बायोफ्यूल है ना. प्रॉब्लेम काय होता बायोफ्यूल पर्टिक्युलरली मेज साठी, व्हीट साठी सुद्धा, की प्रॉब्लेम असा होतोय की हा क्रिएट करतोय फूड वर्सेस एनर्जी क्रायसिस है ना. फूड वर्सेस एनर्जी क्रायसिस वेअर आपण मेसचा यूज करतोय बायोफ्यूल बनवण्यासाठी, तो एनर्जी एन्व्हायरमेंट सस्टेनेबल, बट कारण मेस फूड म्हणून यूज होतोय, तर मग फूडची क्रायसिस होणार, मग फूड इन्फ्लेशन परत वाढणार. मग व्हीट सोबत सुद्धा असंच होतंय, मग गव्हर्नमेंटने काही रेस्ट्रिक्शन्स पुट केले, राईट. सो यू विल फाइंड की हा फूडचा जो इन्फ्लेशन आहे, मग तो इथे डिमांड साइडने सुद्धा वर्क करतोय. ठीक आहे, इनइफिशियन्सीजमुळे. मग आता लास्ट काय असणार, आय गेस सगळे पॉइंट्स तुम्हाला प्रिटी मच क्लिअर आहे. मग आता कंक्लुजन मध्ये काय असणार, मग इथे यू विल फाइंड इन्फ्लेशन कंट्रोल करण्यासाठी मग जे जे काही सोल्युशन्स आपल्याला इम्प्लिमेंट करायचे आहेत, दिस सोल्युशन्स यू आर इक्वली सपोज टू नोट डाउन देअर. सो यू कॅन नोट डाउन हिअर रोल ऑफ आरबीआय है ना. आरबीआय इन्फ्लेशन टार्गेटिंग, त्याची इनइफिशियन्सी और इफिशियन्सी वाढवायची गरज आहे आपल्याला. त्याच्यानंतर यू विल फाइंड ट्रान्सपोर्टेशन और लॉजिस्टिक रिफॉर्म्स. ठीक आहे, तिथे ते झाले तर होईल. ठीक आहे, देन एपीएमसी रिफॉर्म्स, की तिथे मिडलमॅन आणि हा जो क्रायसिस आहे तो सुद्धा कमी होईल. आणि यू विल फाइंड के कंझ्युमर अवेअरनेस ऑल्सो फॉर देअर राईट्स. ठीक आहे, फूड इन्फ्लेशन. सो द रिझल्ट इज आणि मेकिंग ऍग्रिकल्चर मोर रिझायलियंट. येस, if we can able to do this, you will find that food inflation just could then rather be more under controlled है ना. सो मग या गोष्टी करणं आपल्याला मस्ट आहे, नीडेड आहे, आणि मग त्याच्या थ्रू आपण हे करू शकतो. आय गेस तुम्हाला क्वेश्चन कळाला आहे, आन्सर स्ट्रॅटेजी कळाली आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.